नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंतन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत। जर तुम्ही कोकणामध्ये एक परफेक्ट इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। तुम्हाला जर कमर्शियल इन्व्हेस्टमेंट करायचे, तुम्हाला हॉटेल सुरू करायचे किंवा तुम्हाला कोणत्या मोठ्या इंटरनॅशनल ब्रँडची फ्रँचायझी घ्यायचे जसं मॅकडी वगैरे, किंवा तुम्हाला लॉजिंग वगैरे सुरू करायचं आहे तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी परफेक्ट असणार आहे। मुंबई गोवा हायवे टच, डायरेक्ट मुंबई गोवा हायवेवरून ॲक्सेस, आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे टोल नाक्याच्या बाजूला, म्हणजे एकदमच टोल नाक्याच्या बाजूला। त्यामुळे इकडे तुम्हाला बिझनेस हा खूप चांगल्या प्रमाणात मिळणार आहे। आणि तुम्हाला माहीतच असेल टोल नाक्याच्या बाजूला जेवढ्या प्रॉपर्टी असतात ह्या खूप सुंदर चालतात, ह्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो। आणि आता मी तुम्हाला सांगतो आता एक्झॅक्टली आपण आहोत कुठे, तर आता आपण आहोत खेडमध्ये, खेड रत्नागिरीमध्ये। आपण बोरज या गावात आहोत। भोसले घाटाचा जो टोलनाका आहे, जो मोठा टोलनाका आहे, त्या टोलनाक्याच्या बाजूला आहोत। म्हणजे जर तुम्हाला खेड रत्नागिरीमध्ये एक परफेक्ट कमर्शियल इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला किंमतही सांगणार आहे। तसेच इथून तुम्हाला खेड रेल्वे स्टेशन हे फक्त 8.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तुम्हाला इथून खेड शहर हे फक्त 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तुम्हाला इथून पुणे हे जवळपास 170 किलोमीटर आहे, आणि तुम्हाला इथून मुंबई ही फक्त 230 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तसेच तुम्हाला चिपळूण इथून 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि हो, खेड रेल्वे स्टेशनला सर्व ट्रेन थांबतात, इन्क्लुडिंग मुंबई गोव्याची वंदे भारतही खेडला थांबते। त्यामुळे तिथून ही प्रॉपर्टी फक्त 8.5 किलोमीटर असल्यामुळे तुम्ही हार्डली 10 मिनटामध्ये ही प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकता। तर जर तुम्हाला एक सुंदर इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ज्याचे ॲप्रिसिएशन तुम्हाला भविष्यामध्ये चांगले हवे आहेत, तर ही डील तुमच्यासाठी नक्कीच आहे। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला किंमत सांगणार आहे। तर चला सुरुवात करूया आता प्रॉपर्टी एक्सप्लोर करायला। तर मंडळी, आता आपण उभे आहोत मुंबई गोवा हायवेला, आणि हा जो माझ्या मागून रस्ता येतो हा येतोय गोव्याकडून, आणि जो समोरून येतोय तो येतोय मुंबईकडून। तर मंडळी, आपल्याला जो समोर दिसतोय टोल नाका हा आहे बोरजचा भोसले टोल नाका, आणि आता आपण ज्या दिशेला उभे आहोत ही दिशा गोव्याकडून मुंबईकडे जाते, आणि जो समोरून रस्ता येतोय तो मुंबईकडून गोव्याकडे येतोय। आणि तुम्ही पाहू शकता इथे ऑलरेडी स्टॉल्स वगैरे आहेत, भरपूर गाड्या थांबतात इथे, आणि समोर टाटा मोटर्सचं सर्व्हिस सेंटर आहे। आणि ज्या प्लॉटबद्दल मी तुम्हाला बोलत होतो तो आहे हा प्लॉट। डायरेक्ट तुम्हाला मुंबई गोवा हायवेवरून रोड ॲक्सेस आहे। आता आपण जाऊया प्लॉटवर, मी तुम्हाला दाखवतो कशी जमीन आहे, कशा प्रकारे कंटिन्यू होते ती। आता ह्या पट्ट्याला इथे कुठे हॉटेल्स वगैरे अजून नाहीच आहेत, त्यामुळे टोलनाक्याच्या जवळ असल्यामुळे तुम्ही इथे रेस्टॉरंट, लॉजिंग, मॅकडी अशा चांगल्या चांगल्या फ्रँचायझीज इथे सुरू करू शकता, आणि तुम्हाला त्याचं बेनिफिटही खूप सुंदर मिळेल। कारण हा स्पॉटच असा आहे, परशुराम घाट त्या दिशेने क्रॉस केल्यानंतर आपण खाली तिकडे खेडकडे जातो, आणि इथून खेड रेल्वे स्टेशन पण जवळ आहे, फक्त 8.5 किलोमीटरवर खेड रेल्वे स्टेशन आहे। आणि बघा, असे मालकांनी हे पाईप पण टाकून ठेवले तिथे, हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ज्या पद्धतीने तुम्हाला हे सेट करायचे ते तुम्ही करू शकता। आणि ही अशा प्रकारे आपली प्रॉपर्टी आहे। आता आपण प्रॉपर आपल्या प्रॉपर्टीमध्ये उभे आहोत। प्रॉपर रेक्टँग्युलर शेपमध्ये प्रॉपर्टी आहे, म्हणजे इथून सुरू होते अशा प्रकारे आणि सरळ सरळ कंटिन्यू होते। ही माती खणून ह्याला पूर्ण टेबल केलेलं आहे। ही वरची प्रॉपर्टी आपली नाही आहे, ही जी पूर्ण फेन्सिंग दिसते इथला त्या साईडचा पट्टा हा दुसऱ्यांचा आहे। आणि आता आपण प्रॉपर आपल्या प्रॉपर्टीमध्ये चालत आहोत, मी तुम्हाला दाखवतो। बघा, सुंदर प्रॉपर्टी आहे, पूर्ण टेबल आहे, जास्त काही करायची गरज नाही आहे तुम्हाला। आणि ही प्रॉपर्टी अशी कंटिन्यू होते फूडपर्यंत, म्हणजे जो मागचा हाईटवाला पट्टा आहे तो पण आपल्या प्रॉपर्टीमध्ये आहे। ती मागची जी झाडं दिसतात तुम्हाला मोठी मोठी, त्या झाडापर्यंत प्रॉपर्टी कंटिन्यू होते। टोटल 23 गुंठ्याचा प्लॉट आहे, NA प्लॉट। आणि ही जी काठी इथे उभी केली, आपण जाऊया तिथपर्यंत। ही बघा, ही जी काठी उभी केली आहे ह्या काठीच्या अलीकडे, म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये पूर्ण आपली प्रॉपर्टी आहे अशा प्रकारे। खूप मोठा प्लॉट आहे, परफेक्ट आहे तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचा बिझनेस, कोणत्याही प्रकारचं कमर्शियलायझेशन तुम्ही इथे सुरू करू शकता, आणि त्याचे चांगले रिटर्न्स येतील। आणि ह्या प्रॉपर्टीचं जे ॲप्रिशिएशन तुम्हाला मिळणारच आहे, त्यात काही डाऊटच नाही। आणि अशा प्रकारे वरती कंटिन्यू झाले प्रॉपर्टी।
बघा सुंदर प्लॉट आहे. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी कोकणात मुंबई गोवा हायवे टच कुठेही प्रॉपर्टी बघताय तर ह्याच्यापेक्षा चांगलं ऑप्शन्स तुम्हाला मिळूच नाही शकत. एवढं सुंदर ऑप्शन आहे. आणि हायलाईट पॉईंट हा आहे की टोलनाक्याच्या बरोबर बाजूला आहे. बघा तुम्हाला जर इथून टोलनाक्याचे पूर्ण बोर्ड दिसत आहेत, टोलनाक्याच्या एकदम बाजूला आहे. आणि टोलनाक्याच्या बाजूच्या प्रॉपर्ट्यांचं ॲप्रिसिएशन किंवा इथे बिझनेस कोणत्या प्रकारचा येतो आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपण त्या दिशेला जाऊया. मी तुम्हाला तिथून पण एक व्ह्यू दाखवतो प्रॉपर्टीचा. आता आपण प्रॉपर्टीच्या राईट कॉर्नरला आलेलो आहोत. इथपर्यंत आपली प्रॉपर्टी आहे. आणि आता तुम्हाला इथून एक्झॅक्ट व्ह्यू मिळेल. पूर्ण वरपर्यंत कंटिन्यू होते जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि अशा प्रकारे प्रॉपर एक रेक्टँग्युलर शेपमध्ये तुम्हाला हा पूर्ण प्लॉट मिळणार आहे. तर हा वरचा हिस्सा आहे. आता आपण ट्राय करूया वरती जायची. तर जो प्रॉपर्टीचा वरचा हिस्सा आहे तो आपण बघूया. वाट मिळालेली आहे वरती जायला. हे बघा अशा प्रकारे हा वरचा हिस्सा आहे. ही माती मालकांनी मुद्दामून ठेवले. जर तुम्हाला पुढे भविष्यात भर टाकायची असेल तर तुम्ही ही माती यूज करू शकता. त्यामुळे हा एवढा पॅसेज सोडलेला आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर समोर तर मुंबई गोवा हायवे दिसतो आहे आपल्याला, पण तुम्हाला एक सेकंड ॲक्सेस पण आहे प्रॉपर्टीला. हा बघा हा रोड पण तुम्हाला येतो आहे. हा डायरेक्ट टोलनाक्याच्या इथून येतो आहे. हे बघा अशा प्रकारे कंटिन्यू होते. हे पूर्ण मागेपर्यंत. आणि इथून तुम्हाला सेकंड ॲक्सेस आहे. मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. हा रोडवरून डायरेक्ट टोलनाका दिसतो आहे. आणि अशा प्रकारे किती मोठा प्लॉट आहे ह्याचा अंदाज तुम्हाला आला असेल. हे बघा ही गाडी चालले. इथे मागे काम चालू आहे खडी वगैरेचं. आणि समोर दिसतो आहे तो टोलनाका. म्हणजे ह्या गावाला बोरसगाव म्हणतात. ह्या टोलनाक्याला आय थिंक भोसते घाटाचा टोलनाका म्हणून ओळखलं जातं. तर चला आता डिस्कस करूया बाकीच्या गोष्टींबद्दल. तर मंडळी आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल. तुम्हाला सगळ्या डिटेल्स समजले असतील. आता येऊया महत्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजेच किंमत. तर मालक आपल्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मालकांनीच ही आपल्याला लीड दिलेली आहे. क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे. सिंगल 7/12 आहे प्रॉपर्टीचा. आणि पूर्णपणे NA प्लॉट आहे. मुंबई गोवा हायवे टच आहे. लीगल रोड ॲक्सेस आहे. आणि त्याचप्रकारे तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट्स हे क्लिअर मिळणार आहेत जेव्हा तुम्ही व्हिजिट कराल. त्याच्यानंतर आपण तुम्हाला फाईलही दाखवू पूर्ण पेपर्सची. आणि त्यामुळे तुम्हाला जेव्हा व्यवहार करायचा आहे तेव्हा तो सुरळीतपणे पार होईल. आणि आपण तुम्हाला डायरेक्ट मालकांची मीटिंगही देऊ. आणि ह्या व्यवहारामध्ये कुठेही आम्ही मार्जिन लेवल नाही ठेवत आहोत. आणि त्याचप्रकारे आम्ही आपल्या बायरकडून कमिशन नाही घेत आहोत. त्यामुळे ही डील तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे. आणि आम्हाला संपर्क साधा. तुम्हाला एक चांगली डील द्यायचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आणि डायरेक्ट मालकांबरोबर मीटिंग होईल. त्यामुळे तुम्हाला इथे मीडिएटर्स मार्जिन हे विषय बिलकुल राहणार नाही आहेत. आणि तसेच आपण पूर्ण कोकणामध्ये कन्सल्टन्सी सर्व्हिस देतो आहे. कन्स्ट्रक्शन सर्व्हिस देतो आहे. फेन्सिंग बाकी सगळ्या गोष्टी, चिरा बांधकामाचे बंगले, त्याचबरोबर RCCचे बंगले अशी ही सर्व्हिस आपण देतो आहे. त्यामुळे आपली स्वतःची कन्सल्टन्सी असल्यामुळे आपल्याकडे जेवढ्या प्रॉपर्टी येतात ह्या पूर्णपणे क्लिअर टायटल असतात. व्हेरीफाईड असतात. आणि आपल्याकडे डायरेक्ट क्लायंट असतात. आपण जास्त ग्रुप घेऊन किंवा मीडिएटर्स घेऊन कामं करत नाही. त्यामुळे तुम्हाला इथे एक जेन्युइन डील मिळेल ह्याची खात्री आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तर आता मी तुम्हाला सांगतो हिची किंमत. मालकांची अपेक्षा आहे टोटल प्रॉपर्टीची 1.5 CR 1,50,00,000 रुपीज. जर ह्याला आपण गुंठ्यामध्ये डिवाईड केलं तर जवळपास तुम्हाला 6.5 लाख ते 6,70,000 रुपये गुंठा पर गुंठा अशी प्रॉपर्टी येते. नक्की चांगली डील आहे. तर लवकरात लवकर या. तुमची व्हिजिट प्लॅन करा. भेट द्या प्रॉपर्टीला. आणि तुम्हाला जर साईट व्हिजिट करायचे तर आम्हाला 2 दिवस अगोदर कळवा. आपल्या इकडे टीम मेंबर आहेत जे तुम्हाला अटेंड करतील, तुम्हाला साईट दाखवतील. आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण फोनवर डिस्कस करू शकतो. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही डील आवडली असेल. असेच व्हिडिओ, अशाच प्रॉपर्टी, अशाच डील पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ती बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन डीलमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.